तर कवितेचं शीर्षक आहे तू नसताना तुझ्याशी बोलायचं ठरवलं. आता आपल्यापैकी सगळ्यांचं प्रेम वगैरे सगळा हा प्रकार झालेला आहे आणि अशा कवी संमेलनामध्ये वगैरे जास्त आवडीची कविता म्हणजे एखाद्याचं प्रेम, त्याच्यातून येणारा विनयभंग किंवा त्याच्यातून येणारं काहीतरी एक्साइटमेंट, त्या अशा प्रकारच्या कविता जास्त सर्वात चालतात. म्हणून एक मुलगा ज्याच्या एका मुलीवर क्रश आहे, परंतु तू खूप विचार करतोय की ही समोर आली की मी असं बोलेन, मी तसं करेन, तशा पद्धतीने वागेन, पण होतं वेगळंच. सो त्या रिलेटेड वर एक कविता लिहिली, तू नसताना तुझ्याशी बोलायचं ठरवतो. तू नसताना तुझ्याशी बोलायचं ठरवतो, रीतिरिवाजांना तुझ्यासाठी मोडायचं ठरवतो. अकारण प्रश्नांची यादी असते मला, खूप विचार करतो, काय काय प्रश्न असतात, काय अकारण प्रश्नांची यादी असते मनी, आणि प्रत्येक उत्तरात तुलाच चोरायचं ठरवतो. न माहीत किती पडलीत भोके प्रारब्धात. आता आयुष्य इतकं चालून गेलंय, इतके संकट आहेत, काय न माहीत किती पडलीत भोके प्रारब्धाला, एकेकाला मग मी सांगायचं ठरवलं. उन्हाळ वारा घेऊन येईल गंध तुझ्या मोगऱ्याचा. जेव्हा जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना, तेव्हा तेव्हा तुझ्या गजऱ्याचा जो सुगंध असतो तो असा येतो की मी माझा राहतो. उन्हाळ वारा घेऊन येईल गंध तुझ्या मोगऱ्याचा, पुन्हा पुन्हा तुझ्या मोगऱ्यात मग हरवायचं ठरवलं. कधी कधी असं झालंय का की आपली क्रश कोणाबरोबर तरी बोलतोय आणि मग त्याचं राग येणं, कधी झालं असेल का कधी? किती बोलतेस तू त्या वेड्या पावसासंग, म्हणजे तिला पाऊस खूप आवडतो. किती बोलतेस तू त्या वेड्या पावसासंगे, कधी कधी ना त्या पावसावरच मग बसायचं ठरवतो. स्वप्नातच होतात आपल्या नेहमीच, स्वप्नातच ठरवतो मी असं करेन तसं करेन, स्वप्नातच होतात आपल्या नेहमीच भेटी, प्रत्यक्षात एकदा तरी तुला भेटायचं ठरवतो. बरं, अजून एक कविता आहे, वाचण्यात आसवाना थांबवत नाही. एक असा मुलगा आहे किंवा मुलगी जी आपल्या फॅमिलीला खूप प्रायोरिटी देते आणि त्या प्रायोरिटीमध्ये सगळ्या आपले जी इच्छा आकांक्षा आहे ते मागे पडत चालत, आणि मग त्या गोष्टीतून जे काय तिच्या मनात येतं किंवा त्याच्या मनात येतं ते मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. पापण्यात आसवाना थांबवत नाही, कसं सांगू नशिबा मला कळत नाही. सारे रोजचे तरी झेलतो नव्याने, काल जे झालं तेच माझ्या आयुष्यात परत तेच होणार. सारे रोजचे तरी झेलतो नव्याने, तसे घाव हे दुःखाचे आता टळत नाही. किती सुंदर होते तुझे येणे खुशाली, प्रत्येक वेळेला खुशी येते, आनंद होतो आणि क्षण परत तू निसटून जातो. किती सुंदर होते तुझे येणे खुशाली, तीच आशा आणि वेदनेस मी आता पाळत नाही. कशाचं करता अट्टहास उभा, आपण प्रत्येकाला अट्टहास करतो, मला असंच हवंय, मला तसंच हवंय. कशाचं करता अट्टहास उगाचा, बाजारात सुख म्हणे विकत नाही. पैशात उभे आयुष्य, इतका पैसा कमवला, सगळं मिळवलं, पैशात उभे आयुष्य गेले, तिच्या गजऱ्याचा त्यात सुगंध नाही. कधी देवळासमोर कोण आपण उभे झाले, म्हणजे प्रत्येक जण आपण देवळामध्ये जातो, देवाची भक्ती करतो, ते आपण उभाच राहतो आशेत त्याच्या, मंदिरात तोही कधी भेटत नाही. पापण्यात आसवांना थांबवत नाही, कसं समजू नशिबा मला कळत नाही. धन्यवाद. जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो, हाय मरे जाएंगे हम तो लुट जाएंगे,
यावरी कानावर पडल्या आणि कलेजा खल्लास झाला. त्यात ती गाणं म्हणते म्हणजे दुधात साखर. राग, अहो तो तर 1 मैल पार करून निघून सुद्धा गेला. अरे थांब, अरे थांब. कसला थांबतोय तो? आणि ती गाणं म्हटल्यावर असं वाटतं असं सतत मी तिच्यावर रागे भरावे तिचं ते गाणं ऐकण्यासाठी. आणि हा लाडे लाडे राग कधी संपूच नये. तिलाही कल्पना आहे म्हणा त्याची, पण आज ना त्या गाण्यात दर्द होता. अगदी गुलाम अलीच्या गझलेपासून ते किशोर कुमारच्या गाण्यामध्ये असतो ना, अगदी तसाच. वा, क्या बात. जसं एखाद्या कणखरत्या उन्हानंतर ढग दाटून येऊन सर्व वातावरण पावसाच्या येण्याने कसं तल्लीन होतं. हवेतील आर्द्रता कशी मन मोहून घेते. अलगदपणे हलक्याशा पावसाच्या सरीचा वर्षा होऊन शरीराचा रोम रोम ओलाचिंब भिजावा, मनावर असलेली मळब दूर व्हावी, ऋतूने आपली कूस बदलून निसर्गात नवीन पालवी फुटावी, तशी मनाला नवीन पालवी फुटली. तसंच काहीसे गाण्याचे शब्द ऐकून एकाएकी मनाच्या पायाच्या वेगाला आवर घातला. हे गाणंच होतं तसं मंत्रमुग्ध करणार, मनाला भुरळ घालणार, साऱ्या जगाचा विसर पडावा. आणि तिच्या आवाजात गाणं म्हणजे स्वतःला हरवून जावं एका नव्या जगात, जिथे कोणी नाही, उंच उंच जातीच्या भिंती नाही, ना मोठे डोंगर, ना तिथे देव आहेत ना त्यांच्या अप्सरा, जिथे निसर्गाची नसल ओढलेली हिरवीगार चालेल, तिथे पक्ष्यांचा चिमचिवाट नको, सतत भांडणारं सुख आणि ते दुःखही नको. नको तो समुद्र किनारा जो सतत मला डिवचतो, नको ते लांब लांब अरुंद रस्ते, जिथे शेवटच्या तारखेला कटकट करणारा वाणीही नको. ती, मी आणि तिचे ते स्वर, बस. ती वेळ जाऊच नाही. वेळेला म्हणावं थांब, आता ती गाते. तिने नुसतं गात राहावं शेवटपर्यंत. ओळींमध्ये अशी काही जादू होती ना की न राहूनही मला मागे वळावंच लागलं. ती तशी स्तब्ध माझ्याकडे पाहत उभी होती. काही क्षण थांबलो. पापण्याच्या कडेला पाण्याचं तळ साठलेलं. वाटलं या तळ्यात माझं उरलं आयुष्य दुखतं की काय. नको, पण तिच्या चेहऱ्यावर बरं दिसत नाही ते. टप टप एक एक थेंब गालावरून उघळत होता. उघळताना माझ्याकडे असं काही पाहत होता की मी त्याला ओंजळीत अलगद झेलावं शेवटच्या थेंबापर्यंत. कवेत घ्यावं हृदयाजवळ जपण्यासाठी. आणि मला सांगत होता, आज जाने की जिद ना कर. तिच्याकडे पाहिलं, वाटलं 7 जन्मापासून ती मला भेटण्याचा प्रयत्न करते. आज कुठेतरी तीच समोर उभी होती. तिच्या उंट्यांचा वेग वाढतच होता. मीही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, केव्हा ती माझ्या भाऊपाशात येते. आणि तिने नेमकं तेच घेतलं. जरासाही विलंब न लावता तिने मला जोरात मिठी मारली आणि पुन्हा थरथरत्या ओठांमधून कापरा स्वर माझ्या कानावर आला. हाय मरे जाएंगे हम तो लुटे जाएंगे, ऐसी बातें किया करो जाने की जिद ना
लॉकडाऊन मध्ये बऱ्याच महिन्यानंतर असं काहीतरी प्रोग्राम अटेंड करते, छान वाटतंय. आणि लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात घडल्या असतील तर त्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे लग्न आणि दुसरं म्हणजे हार्ट ब्रेक्स. तर अशाच एका मी अनुभवलेल्या हार्टब्रेक नंतर प्रेम शोधायचा प्रयत्न केल्यानंतर लिहिलेली एक कविता, तर ती आज ऐकूया. उनके दिए गुलाब जो थे, उनके दिए गुलाब जो थे, वो कब के हैं मुरझाए. सूखे हुए उन फूलों से अब कौन दोबारा दिल लगाए. रूठी हुई बातों पे कैसे हम उनको मनाए. रूठी हुई बातों पे कैसे हम उनको मनाए. अब छोटी छोटी चीजों पे कौन दोबारा दिल लगाए. दिलों के टूटने से पहले टूटती है वफाएं. फिर जुड़ने जुड़ाने की इन तकलीफों में कौन दोबारा दिल लगाए. बिखरे इन्हीं लफ्जों से वापस प्यार कैसे जताए. खुद को फिर से समेट के अब कौन दोबारा दिल लगाए. अच्छा, नाम पता सब पूछ के जान पहचान बढ़ाए. खैर छोड़ो, अभी रहने दो, अब कौन दोबारा दिल लगाए. तर ही एक अशी होती. त्यानंतर आणखी एक आहे, शाळेचा डबा अशी कविता आहे. तर शाळेचा डबा बऱ्याच वर्षानंतर आता कॉलेज आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्याला जाणवतं की शाळेचा डबा हे जे एक रिसेस ब्रेकमधली मजा असायची ती आपण सगळेजण किती मिस करतो. तर आठवतो मला तो शाळेचा डबा, टोस्ट सँडविच सॉस अँड चीज. इतरांचा स्पीड बघून मला म्हणायला लागायचं, ए आता मला खाऊ दे ना प्लीज. कधी बिस्किटचा पुडा, कधी कॅन्टीनचा वडा, कधी फेवरेट मफिन आणि कधी कधी नो टिफिन. रिसेस मधला मोकळा वेळ, मग त्यात रमतो कधीतरी एखादा खेळ आणि डबा राहतो तसाच भरलेला, कारण वेळ नसतो ना पुरेसा उरलेला. वाटतं पुन्हा जावं शाळेत, मित्रांसोबत डबा खायला. त्यामुळे तरी एक संधी मिळेल सगळ्यांना परत भेटायला. 2 वर्षापूर्वी व्हॅलेंटाईन्स डेला केली होती ही कविता. आता येतोच आहे म्हटलं तर कवितेचं नाव असं आहे, नातं. मनाचा एक कोपरा कुणासाठी तरी ठेवा. मनाचा एक कोपरा कुणासाठी तरी ठेवा. एक असं नातं घट्ट करा ज्याचं सगळ्यांनाच वाटेल ठेवा. नात्यांच्या या गुंतागुंती अनुभवाला येईल फसवणूक. नात्यांच्या या गुंतागुंती अनुभवाला येईल फसवणूक. पण मन सुंदर असेल ना तुमचं तर आपोआप होईल जपणूक. सगळ्यांच्याच वाट्याला येतो राग, दुरावा, अबोला. पण काहीही झालं ना तरी नेहमी खरं बोला. नात्याची किंमत करा, हरकत नाही जरी त्याला नाव नसलं. पुढे जाऊन असं वाटायला नको, हे नातं कसं काय फसलं. आपल्याला असं वाटतं की आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम असतं, पण प्रेम कितीही केलं ना दुसऱ्यावर तरी ते कधीच पुरेसं नसतं. पैसा, प्रसिद्धी, प्रेम हे तर झालंच, याबरोबर विश्वास सुद्धा कमवायचा. कारण प्रत्येकालाच या जगात आयुष्य आनंदात घालतं. सो टायटल आहे कवितेचं हर स्टोरी. She knew that growing up meant her responsibilities would increase, but she always made sure that her abilities would never cease. She was Daddy's favorite, his little champion, his girl, until she met her Prince Charming, who called her his precious pearl. Those were the days when by her mother she was carried. Then in a matter of few years, she was happily married. She had made a name for herself and stood confidently amongst all. Finally, she was satisfied, having achieved her lifelong goal. Today, she has a granddaughter at the age of 72, whom she tells that her life seems like a dream which came true. आणि एक ही हिंदी आहे, ही मी आधी पण एका ओपन माईकमध्ये सादर केली होती. तर बॅकग्राऊंड अशी आहे की आपलं कोणावर तरी प्रेम असतं किंवा क्रश असतो, पण त्याची ऑलरेडी गर्लफ्रेंड असते.
असं बऱ्याचदा काय संबंध? आपण जोडू. तर माझ्या आयुष्यात बऱ्याचदा असंच होतं. तर चालायचंच. तर कवितेला काही शीर्षक असं नाहीये, डायरेक्ट सुरूच करूया. क्यों पसंद आते हो तुम ये पूछा मैंने खुद को. क्यों पसंद आते हो तुम ये पूछा मैंने खुद को. न जाने कैसी बात है जो इतना चाहो तुमको. प्यार तुम्हारी आंखों में है मगर किसी और के लिए. प्यार तुम्हारी आंखों में है मगर किसी और के लिए. इन्हीं आंखों की मुस्कान ने फिर हम पे क्यों इतने जुल्म किए. मोहब्बत है ये एक तरफी चाहत की कोई वजह नहीं. मोहब्बत है ये एक तरफी चाहत की कोई वजह नहीं. रहोगे दिल के उस कोने में किसी और के लिए जहाँ जगह नहीं. शिकायत तुमसे है नहीं, शिकायत तुमसे नहीं है. बस तुम चाहो या ना चाहो एक छोटी सी एक आखिरी ख्वाहिश है, ये एक एहसास बनकर हमेशा रह जाओ. ऍक्च्युली कसं असतं, मी फक्त बिंदास मूवी सोडला तर मुलींचं अशी मैत्री, घट्ट मैत्री अशी बघायला मिळत नाही. पण मुलांची म्हटली तर कधी कुठल्याही जनरेशन मध्ये तो म्हातारा झाला तरी आपण आजही म्हणजे माझ्या शाळेच्या मित्रांना भेटलं की अण्णावाने की बापाच्या नावाने सांगतात. त्यांना माझं नाव सम्राट आहे अजूनही माहिती आहे की माहित नाही. ते दिलीप इकडे ये. आणि ती गंमत असते की आपली गंमत शाळेमध्ये आजही आपण एकदा बापाच्या नावाने हाका मारतो. तर अशी दोन मित्रांची एक स्टोरी आहे ही खूप रिलेट करते की आपण काही वेळेला क्षुल्लकशा कारणावरून आपले जुने मित्र तोडलेले असतात. इगो असेल किंवा छोट्या मोठ्या गोष्टीचा इश्यू असेल, आपण सॉर्ट करत नाही. त्याचा खूप मोठा भाव करतो कारण का दोन वेगळ्या पोझिशन्स, तेव्हा आपण दोन मित्र नसतो, दोन वेगळ्या पोझिशन असतात. तशी एक काय यारी दोस्ती फ्रेंडशिप ये लफ्ज अपने से क्यों लाते. साथ बिताए वो चंद लम्हे याद करके मीठे सपने क्यों जगते हैं. आज भी याद है यारी दोस्ती के वो पल, मस्ती में बेफिक्रे बिताए वो कल. आज भी याद है चाय के प्यालों में भरी ढेर सारी बातें, पढ़ने के बहाने नाइट आउट में मीठी वो अनगिनत रातें. रास्तों पे कि वो मटर गश्ती, थककर समुंदर की रेत पर बिताई वो शाम. सिगरेट के धुएं में धुंधलाए किस्से, ब्रेकअप में पिए वो हर एक जाम. ऐसा लगता है कि सिगरेट और जाम में जीवन का सार था. उस वक्त ऐसा लगता है कि सिगरेट और जाम में ही जीवन का सार था, पर अब पता चला कि नशा तो अपनी दोस्ती और साला मेरा यार है. मुझे याद है फ्रेंडशिप डे जब साले तू मेरी कुंडली में आया. मुझे आज भी याद है वो फ्रेंडशिप डे जब साले तू मेरी कुंडली में आया था. इनोसेंट से चेहरे के पीछे भर भर के हरामी शरारत लाया. जब से आया है तू तब से लाइफ में थ्रिल सा आ गया. जब से आया है तू तब से लाइफ में थ्रिल सा आ गया. सिर्फ जी रहा था मैं, तेरे आने से जिंदगी में फील सा आ गया. याद है कटिंग चाय में दो किया करते थे. याद है एक कटिंग चाय में दो किया करते थे. एक सिगरेट भी आधी आधी पिया करते थे. वो कॉलेज की कैंटीन में टेबल बजाना, कंट्रीब्यूशन निकालकर मैगी खाना. वो कॉलेज की कैंटीन में टेबल बजाना, कंट्रीब्यूशन निकालकर मैगी खाना. वो यारों दोस्तों के साथ फिल्म देखना, हर डायलॉग में सीटी मार के खूब चीखना. साले तेरे हर लव स्टोरी में तू मुझको ही कबूतर बनाता था. साले तेरी हर लव स्टोरी में तू मुझको ही कबूतर बनाता था. इश्क खुद करता, लेटर मुझसे लिखवाता था. कितनी बार हम खुद लड़े थे, कितनी बार हम खूब लड़े थे, पर हर मुश्किल में हम साथ खड़े.
नए दोस्त जुड़ गए, सब जगह अपनी ही चली थी। नए दोस्त जुड़ गए, सब जगह अपनी ही चली थी। जब जय और वीरू कहते थे सब साले कितनों की जली थी। आखिर जिंदगी में ऐसा भी मोड़ आना था। आखिर जिंदगी में ऐसा भी मोड़ आना था। गलत फहमी में उलझकर हमें दूर जाना था। काश काश उस वक्त मैंने एक सॉरी कहा होता। काश उस वक्त मैंने एक सॉरी कहा होता तो आज यूं ना मुझे अकेले रहा होता। पर साले तूने भी उस वक्त गाली देकर टोका क्यों नहीं? साले तूने भी उस वक्त मुझे गाली देकर टोका क्यों नहीं? एक बार गले लगाकर साले मुझे रोका क्यों नहीं? काश काश वो दिन फिर आए जिस दिन हम खूब लड़ेंगे। काश वो दिन फिर आए जिस दिन हम खूब लड़ेंगे। टेबल बजाकर फिर कहेंगे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे तेरा। ही पोएम त्या लोकांसाठी आहे ज्यांचं कोरोनामध्ये लग्न पोस्टपोन झालेलं होतं. जिंकले असं वाटेल. खूप वाचलं ना तो. शादी के फेरे पड़ चुके होते, फूलों का मंडप सज गया होता, हम एक दूसरे के साथ वक्त बिता रहे होते, लेकिन किस्मत का खेल बदल गया. जो 100 सालों में होता है वही साल आ गया. कहाँ पे कहाँ सुनी हुई तो कई बातें अनसुनी रह गई. जिस बात पे हमारा सबसे बड़ा मसला होता था वही बात पे अनचाहा फासला आ गया. लेकिन फिक्र मत करना, ये वक्त भी ढल जाएगा, ये तूफान भी थम जाएगा. फिलहाल ज़रूरी है हम दोनों में ये फासला, अब यही दे सकता है हमें जीने का हौसला. इसके बाद तुम और मैं बनाएंगे मिलके एक खूबसूरत घोंसला. त्यांचं लग्न म्हणजे दुसऱ्याबरोबरच होतं असं. प्रेमिकावर असं आणि लग्न दुसऱ्यावर. एका सत्य टाइटल देतो एडिटिंगला. मुबारक हो शादियों का मौसम आया, अपना प्यार कोई और ले गया. सब एकदम बाहेर आहे. मुबारक हो शादियों का मौसम आया, अपना प्यार कोई और ले गया. फिर उन सपनों का कत्लेआम होगा, फिर कहीं आग जलेगी, फिर कहीं धुआं होगा, और इस कश्मकश में फिर कोई परवाना जलेगा. फिर अनजान चेहरा हमसफर बनेगा, और फिर वो पुराना हमसफर अनचाहा मुसाफिर बनेगा. मुबारक हो शादियों का मौसम आया, अपना प्यार कोई और ले गया. फिर वो आलीशान मंडप सजेगा, फिर वो बेटी की विदाई होगी. अपनी लाडली की विदाई में बाप की जिंदगी की सुलझन होगी, लेकिन बेटी की आंखों से निकले हुए मोती एक अलग ही उलझन होगी. मुबारक हो शादियों का मौसम आया, अपना प्यार कोई और ले. इंसान, ये दुनिया का दस्तूर समझना मुश्किल ही नहीं बल्कि है नामुमकिन. ये दुनिया का दस्तूर समझना मुश्किल ही नहीं बल्कि है नामुमकिन. पहले रोजमर्रा की जिंदगी से घर से सुकून ढूंढता था इंसान. बीतो कुछ दिनों से इसी घर से भागना चाहता है वही इंसान. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेली होती. परिवार के बहाने बनाने वाला, दोस्तों से मिलने दौड़ता है वही इंसान. आखिर सब कुछ पाके भी क्यों खुश नहीं है इंसान. शेर बोलने पे खुश और जानवर बोलने पे भड़क जाता है यही इंसान. शेर बोलने पे खुश और जानवर बोलने पे भड़क जाता है यही इंसान. कितने सालों से एक ही जगह पे रहने वाले हम है बेहतर, कहता है जानवर. अच्छा किया भगवान ने हमें बनाया जानवर, क्योंकि नहीं बनना है ऐसा इंसान. 4 दिनों के लगाव से जिंदगी भर याद रखते हैं हम जानवर, लेकिन जिंदगी भर के रिश्तों को 2 मिनट में मिटा देता है यही इंसान.
शुक्रगुजार हूँ ऊपर वाले का, क्योंकि नहीं बनाया हमें ऐसा बेमतलबी इंसान। कुछ अल्फाज उनके लिए भी जो सच में इंसानियत निभा रहे इंसान। सारे बुरे नहीं है इनमें, बहुत सारे भले भी है इंसान, जो किसी फल की अपेक्षा न करके बेजुबा और गरीबों को इस कठिन समय में 2 रोटी दे रहा है वही इंसान। नहीं चाहिए तहश में आके सब कुछ मिटाने वाला इंसान, बल्कि चाहिए अपनी सूझबूझ से अपनी दुनिया समेटने वाला इंसान। मिलके बढ़ाते हैं अपने कदम उज्जवल भविष्य की ओर, रखते हैं बरकरार इंसानियत और बनते हैं एक बेहतर इंसान। एक दिवस असंच मी रिहर्सलला, ऍक्च्युली ही गोष्ट म्हणजे अशी गोष्ट नाहीये, हा माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं मला एक मिळालेला अनुभव आहे. तर ती गोष्ट अशी आहे की मी एक दिवस चालले होते माझ्या रिहर्सलला. म्हणजे मी जरी वाटत नसली तरी थोडीफार ऍक्टिंग करू शकते, म्हणजे मी अभिनेत्री आहे असं म्हणायला मला तरी हरकत नाही. तर मी चालले होते, आमचा राज्यनाट्याचा प्रयोग होता, त्याची रिहर्सल चालू होत्या आणि मी राहते गोवंडीला, चेंबूरला. म्हणजे गोवंडी अगदी गुजरा आहे, तर चेंबूर मी सांगते पण मी राहते गोवंडीला. तर तिथून मी उबर करून मी पार्ल्याला चालले आणि पार्ल्याला जाताना एक मध्ये सिग्नल लागला आणि त्या सिग्नलवरची ही एक आठवण आहे. आणि ह्या माझ्या कथेला अलीकडेच एका कॉम्पिटिशनला फर्स्ट प्राइज मिळालेलं आहे. कथा नाही आहे ऍक्च्युली, हा एक अनुभव आहे. म्हणजे मी आधीच माझी स्तुती करून टाळ्या मिळवल्या. तर सॉरी, हे काहीतरी दुसरंच ओपन झालंय. अशी भीती मला माझ्या घरच्यांसमोर फार वाटते. मी ओपन काहीतरी वेगळं दाखवायला करते आणि झालेलं काहीतरी वेगळंच असतं. बरोबर झालं ना आता. नाही, आता मी ते केलं करेक्ट. ओके, तर ही गोष्ट आहे 18 फेब्रुवारी 2018. सॉरी, मला मराठीतच बोलावं लागेल, नाही चालेल ना? नाही म्हणजे काय, तुम्हाला सर्वच मराठी आहे तिथे आता. तुम्हाला काय ऑप्शन पण नाही. हो, ते तर आहेच. आणि कोणी नाही असं बोलू पण नाही शकत. आपण महाराष्ट्रात आहोत ना, परत कोणतरी जागे होते. ते अमराठी होते ते गेले नाही. नाही, तरी पण त्यांना भाग होता इकडं. ठीक आहे, तर आज ती मला भेटली होती. गाडीच्या बाजूने येऊन ती उभी राहिली. इवलूशे डोळे, सोनेरी केस, निरागस चेहरा. तिने मला हाक मारली, दीदी. खरं तर मला एवढी इज्जत कोणी देत नाही, म्हणजे मी कायम असंच माझं दंगा मस्ती चालू असते, त्यामुळे कदाचित मला ताई, दीदी वगैरे अशी उपाधी देण्याजोगं मला कोणी समजत नसेल कदाचित. पण तिने मला हाक मारली आणि मी स्तब्ध पाहत राहिले तिच्याकडे. तिच्या हातात एक खेळणं होतं. काय म्हणतात मला ठाऊक नाही, पण आपण जनरली ते सगळ्यांनी पाहिलेलं खेळणं आहे. म्हणजे ते फॅन असतो, एक दांडी असते, त्याला ते असं हवा आल्यावर ते गोल गोल फिरतं. विंड फॅन, पवन पंखा खेळणं वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. वेगवेगळ्या रंगांनी ते भरलेलं होतं आणि मध्यभागी एक स्माइली होता. नाक पुसत ती मला म्हणाली, दीदी प्लीज 1 किलो नाक. मला आठवलं लहानपणी ना गणेशोत्सवाच्या वेळी नरे पार्कात, इथे परेलला एक मैदान आहे नरे पार्क, तिथे आम्ही जत्रेला जायचो. तेव्हा ना माझे पप्पा मला, माझ्या पप्पांकडे मी हट्ट करायचे ते खेळणं घेण्यासाठी आणि पप्पाही अगदी क्षणाचा विलंब न लावता मला ते घेऊन द्यायचे. कारण त्यांच्यासाठी कदाचित माझ्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य जास्त अनवड होतं आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नव्हतं. आणि आजही ते तसंच आहे, त्यामुळे ते मला कधी नाही म्हणालेच नाही. पण मी तिला विचारलं कितीच आहे ते. ती म्हणाली 30 रुपये. माझ्या पाकिटात 2000ची नोट, सुट्टे पैसे नव्हते. खरं तर ते खेळणं 10 रुपयापेक्षा जास्त किमतीचं नसावंच. गाडी सिग्नलला थांबली होती, मला तिला दुखवायचं नव्हतं. मी पटकन ना ड्रायव्हरला विचारले की तुमच्याकडे सुट्टे आहेत का. 20 रुपये तिच्या हातात दिले, पण ती ऐकली नाही. तिने विनवणी केली, दीदी प्लीज 30 रुपया दो, मेरी कमाई निकलेगी. म्हणजे इतकं नम्र कसं कोणी असू शकतं. इतके संस्कार एका रस्त्यावर राहणाऱ्या मुलीच्या अंगीगत होते, बघून मला खूप बरं वाटलं. कारण तिचा बोलण्याचा एक
वेगळाच एक अदब होता आणि तिला मी पैसे दिले, सिग्नल सुटला आणि गाडी पुढे निघून गेली. ती मात्र डोळे भरून पाहत होती माझ्याकडे. मी मागे वळून पाहिलं आणि ती अगदी दिसेनाशी होईपर्यंत मी पण तिच्याकडे पाहते. ती वयाने अगदी 9-10 वर्षाची असेल, त्यामुळे त्या खेळण्याचं आकर्षण माझ्यापेक्षा जास्त तिला असले पाहिजे. मी तिच्या वयात असताना ते खेळणं कोणत्याही किमतीत कोणालाही दिलं नसतं. मग तिला ते का विकावं असं वाटतं? तिला नाही काही इच्छा त्याच्यासोबत खेळण्याची. त्या खेळण्याकडे पाहत मी तिचा चेहरा आठवत होती. गाडीच्या काचा उघडून मी वारा आत येऊ दिला तेव्हा ते खेळणं गोल 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 फिरायला लागलं. पण त्याच्या मध्यभागी जो स्माइली होता ना, तो तसाच होता. वाऱ्याच्या वेगाने त्या खेळण्याचं अस्तित्व निर्माण होत होतं. मी तिला पैसे दिले ते खरं तर त्या खेळण्याचं आकर्षण म्हणून नाहीच, तर कदाचित निदान आजचा रविवार तरी तिच्यासाठी विशेष ठरेल. त्या क्षणाला तिच्या आयुष्यातलं हलकंसं ओझं जरी कमी झालं असेल तर त्यापेक्षा मोठं सत्करमध्ये दुसरं कुठलं. पण त्या 30 रुपयाने ते शक्यही नव्हतं मॅडम. खेळण्याला पाहताना लक्षात आलं, वारा आत आला की ते खेळणं गोल गोल फिरतं, अन्य वेळी ते स्तब्ध राहतं. काय म्हणायचं मला? नियती की नशीब? आयुष्य पण असंच असतं. नशिबाच्या जोरावर माझ्यासारख्या वाऱ्यासोबत अफाट गिरक्या घेत नवी चेतना निर्माण करणार थांबलेल्या पंखाप्रमाणे नियतीला कुरवाळून तिला दोष देण्यापेक्षा तिच्यासारखं सभोवतालच्या परिस्थिती संलग्न करून एखादी आपुलकीची झुळूक नक्कीच येईल या उमेदीनं कधीच नको मिळणार. आज तिचे डोळे मला फार काही शिकवून गेले. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण नशिबाला दोष देत असतो व नशिबाचा घमंड करत असतो. पण खरं तर विधात्याने दिलेल्या या आयुष्याचा वारा आपल्या चांगल्या कर्तृत्वाने प्रत्येकाच्या मनात भिडतो ना, तेव्हा नियती देखील राजी होती आपल्या प्रसन्न हसण्याचे आणि स्वच्छंदी जगण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी.